UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नागपुरात उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। राज्यपाल मुंबईतील राजभवनावरून नागपूरच्या दिशेने रवाना। फडणवीसांनी महायुतीच्या मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली। मंत्र्यांच्या यादीवर आज शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती। मलेदार खात्यांसाठी महिनाभर विस्तार नाही। अधिवेशनाच्या काळात एखादा स्फोट होऊ शकतो, राऊतांचा दावा। राऊतांनी चिंता न करता बडबड सुरू ठेवावी, दरेकरांचा टोला। उद्याच्या शपथविधीसाठी भावी मंत्र्यांना फडणवीस आज स्वतः फोन करणार। 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यत तयारी। चौकात मोठे होर्डिंग्ज, भगवे झेंडे आणि भगव्या रंगाचं प्रवेशद्वार। राजा उत्सवात मग्न आणि रस्त्यावर खून पडतायत, तिघेच एकमेकांच्या फायली समोर आणतील, संजय राऊतांची टीका। सरकार शेतकऱ्यांना कधी कर्जमुक्त करणार, विजय वडेट्टीवार यांचा सवाल। तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची अंबादास दानवेंची मागणी। काही नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेत जबाबदारी मिळणार। गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संजय राठोडांसह तानाजी सावंत, केसरकर यांना पक्ष संघटनेची जबाबदारी जाणार, सूत्रांची माहिती। दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला स्थगिती। रेल्वेनं काढलेली पाडकामाची नोटीस स्थगित, मंगलप्रभात लोढा यांची माहिती। दादर रेल्वे स्थानक परिसरातील हनुमान मंदिरासमोर ठाकरे गट आक्रमक। मंदिराच्या पाहणीसाठी आलेल्या सोमय्यांना विरोध, ठाकरेंवर टीका न करण्याचा इशारा। भाजपचं निवडणुकीपुरतीचं हिंदुत्व ठाकरेंनी समोर आणलं। पाडकामाला स्थगिती घाईघाईत देण्यात आली, आदित्य ठाकरेंची टीका। तुमच्या आजी संविधान विरोधी होत्या का? इंदिरा गांधींवरून श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना सवाल। श्रीकांत शिंदेंकडून सवाल उपस्थित करताच विरोधकांकडून सभागृहात गदारोळ। केंद्र सरकारनं तरुणांचे आणि शेतकऱ्यांचे अंगठे कापले। राहुल गांधींनी एकलव्याचं उदाहरण देत शेतकरी आंदोलन, अग्निवीर योजना, पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरलं। मवियानं सत्ता आल्यानंतर कुणाला जेलमध्ये टाकायचं हे देखील ठरवलं होतं, पण मतदार सुज्ञ असल्यानं मवियाचा पराभव, रावसाहेब दानवेंचा आरोप। हिंगोलीतील बाळापूर ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर। शस्त्रक्रियेनंतर भर थंडीत 43 महिलांना जमिनीवर झोपवल्याचं उघड। आरोग्य यंत्रणाचं सलाईनवर असल्याचं वास्तव समोर। शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना जमिनीवर झोपण्याची वेळ, राज्यात आरोग्य विभाग अस्तित्वात आहे का? हिंगोलीतील घटनेनंतर वडेट्टीवारांचा सवाल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून हिंगोली प्रकरणाची दखल। आरोग्य विभागाच्या सचिवांना फोन, संबंधित घटनेची चौकशी करण्याचे निर्देश। आखाडा बाळापूरमधील प्रकार धक्कादायक नाही, डॉक्टरांचा कुठलाही निष्काळजीपणा नाही, संतोष बांगर यांच्याकडून आरोग्य विभागाची पाठराखण। मस्साजोग हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी ऐवजी एसआयटी कडून करावा, आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।